शेतात आल्या मित्रांनो, येळूर मध्येच आहे आमच्याच गावात आणि साप आला इथं. कसं दिसला ते? दिसलंय. मी जात होतो इकडे, हा मग त्यावेळेला जेवण द्यायला मुलगा आलेलं. हा. त्यावेळेला इथंच मगापासून इथंच होतं. अशा ठिकाणी आम्हाला शूज वगैरे काय घालायला येत नाही, ते जरा दर्शकांना सांगा. मला काय शूज नाही, काय नाही आहे, तर असंच आहे की चालत पण नाही आमच्या मातीला रे, त्या मातीला चालत पण नाही. चालत नाही. तेच ऐका, कारण तुम्ही नेहमी आम्हाला म्हणता की शूज वापरा, सेफ्टी वापरा, पण अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा काय करता येत नाही, गन बूट सुद्धा चालत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे असंच अनवाणी पायानं शेतकऱ्यांना काम करावं लागतंय. त्यामुळे असंच आम्हाला सुद्धा तसंच मग अनवाणी पायाने यायला लागतं, रेस्क्यू करावं लागतंय. तिकडं आहे साप, बघूया आपण. तेव्हापासून दिसायला तो साप 12 वाजल्यापासून दिसायला. सकाळपासून म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून दिसायला तुम्हाला. मग गेला नाही, तो पळून गेला नाही, इकडे तिथंच थांबला फिरायला तेवढं. फिरायला एवढं. मग त्याच्यानंतर तुम्ही वाट बघून मग आम्हाला फोन केला. ते अशा ठिकाणी काय बिळं पण फार छोटे होतात याच्यामध्ये पावसामुळे, आणि बिळं मुजली जातात, आणि त्यामुळे मग सापांना सुद्धा जायला इकडे तिकडे जागा नसते. त्यामुळे तशीच फिरत असताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे आम्ही म्हणतो की बूट घाला, हे घाला, हे सेफ्टी यूज करा म्हणतो. पण काहीच करता येत नाही अशा ठिकाणी, आणि चप्पलचं बूट तर अजिबात चालतच नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा चप्पल करावं लागलं. नाग आहे, आणि बिना शूजचं आम्हाला हे असं करावं लागतंय. इथं बघू शकता फार अग्रेसिव्ह आहे साप, रागीट आहे, आणि इथं गनबूट सुद्धा चालत नाहीत अशा ठिकाणी. शेतकऱ्याला बघू शकता रोज असा धोका पत्करावा लागतंय. आम्हाला तर फक्त साप रेस्क्यू करण्यासाठी अशा ठिकाणी यावं लागतंय, पण ते रोज येतात बिना शूज, बिना चप्पलचं. त्यामुळे किती धोकादायक असू शकतं बघू शकता तुम्ही. नाग आहे, फार मोठा आहे, आणि रागीट सुद्धा आहे फार. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना फार त्रास याचा होतोय ह्या अशा परिस्थितींचा. पण तरी काय करायला येत नाही, कारण आपल्या पोटा पाण्यासाठी हे सगळं करावं लागतंय. आणि नाग बघू शकता जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा हा भला मोठा पूर्ण वयाचा साप आहे. मेऱ्यावरती असं आला. आता पावसात सापांना सुद्धा त्रास होतोय जसं आपल्याला होतोय. पाण्यात जास्त वेळ ते राहू शकत नाहीत, त्यामुळे असे मेऱ्यावर वगैरे येऊन बसलेले घटना या पावसाळ्यात घडतात. जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात जास्त साप चावण्याच्या घटना घडतात, कारण पावसाळ्यामध्ये. आणि काळजी घेणं फार गरजेचं आहे अशा ह्या दिवसात तरी. आणि शेतकऱ्याला हे चुकवता येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सावधानीनं कुठेही हातपाय पडतो तिथं सावधानीनं तरी काम करायला पाहिजेत. ठीक आहे, आपण याला आता